मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये आपण जी गुंतवणूक करत आहोत ती गुंतवणूक पैसे वाढावी म्हणूनच करत आहोत. आणि जेव्हा मार्केट आज जसं मार्केट पडलं तसं आपल्याला असं वाटायला नको की माझे एवढे पैसे मायनस झाले, कारण पैसे तेव्हाच मायनस होतात. आजही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही जो शेअर खरेदी केलेला आहे त्याची बाईंग किंमत तेवढीच आहे, ती कमी झालेली नाही. फक्त कमी काय झालं आहे, आजची मार्केट किंमत कमी झालेली असेल. जोपर्यंत तुम्ही शेअर विकत नाहीत तोपर्यंत तुम्ही मायनस नाहीत, किंवा तुमचा पोर्टफोलिओमध्ये जो शेअर आहे तो शेअर प्लस जरी असला तरीही जोपर्यंत तुम्ही तो विकत नाहीत तोपर्यंत तुम्ही ते प्लसमध्ये नाहीत. जोपर्यंत पैसे आपल्या हातात येत नाहीत तोपर्यंत मायनस किंवा प्लस आपण नाहीत. आणि मार्केटमध्ये काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपण मार्केटमध्ये टिकू शकतो. एक त्याच्यामध्ये की फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीतच गुंतवणूक करायची, दुसऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची नाही. पळणाऱ्या शेअरच्या मागं लागायचं नाही. आता बरेच लोक रेल्वेच्या स्टॉकमध्ये अडकलेले असतील आणि ते जर मायनस झाले तर ते टिकणार नाहीत. त्यामुळं एक गोष्ट कंटिन्यू लक्षात ठेवायची की फंडामेंटल स्ट्रॉंग म्हणजे ज्याचे सेल्स प्रॉफिट चांगले आहेत त्याच कंपनीमध्ये मी गुंतवणूक केली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मी कोणालाही डोळे झाकून त्याचं म्हणणं मान्य करायचं नाही. म्हणजे आपण टी व्हीवर एखादी बातमी ऐकतो, कारण टी व्हीवरही बरेच लोक सांगत असतात की हा शेअर घ्या ते शेअर घ्या, तर डोळे झाकून त्यांचं मान्य करायचं नाही. तुम्हाला सगळ्या कंपनीचे फंडामेंटल screener.in चेक करू शकता. ते फंडामेंटल सेल्स बघायचे, प्रॉफिट बघायचे, त्याचे आताचे CAGR त्यांना आतापर्यंत काय दिले ते बघायचे आणि तरच त्याच्यामध्ये आपली गुंतवणूक करायची. कोणालाही डोळे झाकून, मलासुद्धा नाही, मी जरी व्हिडिओ सांगत असेल तरी मलासुद्धा डोळे झाकून तुम्ही माझं म्हणणं ऐकायचं नाही. तुम्ही चेक करायचं, तुमच्या बुद्धीला पटलं तरच ते करायचं, नाही तर करायचं नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की कोणत्याही कंपनीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की ही कंपनी आपल्याला जास्त पैसा गुंतवून देऊ शकते म्हणून तिच्यामध्येच जास्त गुंतवणूक करायची नाही. तर तिसरी गोष्ट काय आहे की स्मॉल कॅप, मिड कॅप, मायक्रो कॅप किंवा लार्ज कॅप ह्या ज्या कंपन्या आहेत ह्याच्यामध्ये आपली गुंतवणूक ही सारखी असली पाहिजे. कशी तर जे लार्ज कॅप आहेत त्याच्यामध्ये 4 म्हणजे आपलं तुम्ही तुमचा जो पोर्टफोलिओ त्याचा 40% तुम्ही लार्ज कॅपमध्ये गुंतवली पाहिजे. त्याच्यानंतर मिड कॅपमध्ये 30% म्हणजे 3, आणि स्मॉल कॅपमध्ये 20% म्हणजे 2, आणि मायक्रो कॅपमध्ये 10% म्हणजे 1. 4, 3, 2, 1 हे तुम्ही लक्षात ठेवा. याप्रमाणेच तुम्ही गुंतवणूक करा. म्हणजे 10% मायक्रो कॅपमध्ये, त्याच्यानंतर 20% स्मॉल कॅपमध्ये, 30% मिड कॅपमध्ये आणि 40% लार्ज कॅपमध्ये. आज तुम्ही पाहिलं असेल की मिड कॅप आणि स्मॉल कॅप जवळपास क्रॅश म्हणता येईल अशा पद्धतीनं पडलेले आहेत. तर एकदम तुमचा पोर्टफोलिओ जर मायनस झाला आणि ह्या 1-2 वर्षात जर बनवला असेल पोर्टफोलिओ तर तो मायनस प्लस राहू शकतो. घाबरून जाऊ नका. फंडामेंटल स्ट्रॉंग असेल तर तुम्ही टिकून राहा, पैसे अवश्य बनतील. चला तर आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट आजच्या मार्केटमध्ये आपल्याला लक्षात येईल की सेन्सेक्समध्ये 523 अंकाची घसरण झालेली आहे आणि निफ्टी 50मध्ये 166 अंकाची घसरण आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही हे बघू शकता की हा मिड कॅपचा इंडेक्स आहे आणि इंडेक्समध्ये तुम्ही बघू शकता की 2.48% म्हणजे जवळपास 2% वर गेलं तर आपण क्रॅश म्हणतो. असं हा इंडेक्स 2.48% मिड कॅप हे आपल्याला पडलेला पाहायला मिळतं आहे. तसंच स्मॉल कॅप तर 4% पडलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता 4% हा स्मॉल कॅप पडलेला आहे. म्हणजे आज स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये भारी गिरावट म्हणजे खूप पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर घाबरायची गरज नाही. मार्केट जसं पडणार आहे तसं वाढणार आहे आणि शेवटी मार्केटला वरच जाणं आहे. त्यामुळं आपला पैसा बनेल, पण टिकलं पाहिजे. जर 2-3 वर्षे 4 वर्षे जर तुम्ही टिकलात तर तुमचा पैसा बनलेला तुम्हालाही लक्षात येईल. चला आजच्या व्हिडिओकडे वळूया. आज आपण RECL गेअरटीथ ही कंपनी बघणार आहोत. ही कंपनी तुम्ही इथं बघू शकता की रौनक ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स लिमिटेड म्हणजे RECL, इंडियन बेस्ड कंपनी विच एंगेज्ड ऑटोमोटिव्ह गिअर्स. म्हणजे ही ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जे गिअर लागतात
ते कंपोनंट ही कंपनी पुरवते. ह्या कंपनीचं चित्र मी इथं दाखवतोय, बघू शकता तुम्ही. आणि ही कंपनी जागतिक म्हणजे कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे ते कसं असायला पाहिजे, मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की छोटी कंपनी असेल तर त्या एकदम छोटी कंपनी निवडा जी की तुम्हाला जास्त रिटर्न देऊ शकते. पण तिचं मॅनेजमेंट हे मिड असलं पाहिजे, मिड कॅप असलं पाहिजे, म्हणजे सर्वसाधारण असलं पाहिजे. पण त्या मॅनेजमेंटचे जे विचार आहेत ते हे लार्ज असले पाहिजे आणि ती कंपनी ज्या क्षेत्रात काम करते ते एक्स्ट्रा लार्ज असलं पाहिजे. हे मी मागे एकदा सांगितलं होतं तुम्हाला. विजय केडियाचं हे 4 सूत्र आहेत, त्यानुसार मी तुम्हाला ते सांगितले होते. तर ही कंपनी बघा, इथं बघू शकता, जागतिक गुणवत्ता मानकाचे पालन करून मजबूत उत्पादन प्रणाली आणि प्रक्रियाचा वापर करून नाविन्यपूर्ण उत्पादनाचे उत्पादन आणि पुरवठा करणे ह्या कंपनीचं मिशन आहे. आणि हिची दृष्टी जर पाहिली, ऑटोमोटिव्ह पार्ट्समध्ये उत्कृष्टता प्रदान करून आणि पर्यावरणास अनुकूल दृष्टिकोनाद्वारे शाश्वत वाढ सुनिश्चित करून व्यवसायाचा विस्तार करून जगातील सर्वात प्रशिक्षित मोबाईल सोल्युशन ही कंपनी बनवते, अशी तिची दृष्टी आहे. आणि ह्या कंपनीचे प्लांट हे जर पाहिले तर ISO आणि IATF प्रमाणित आहेत. आणि ह्या कंपनीचं 57,000 चौरस मीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रात कंपनी पसरलेली आहे आणि 800+ लोकांना ही कंपनी काम देते, जे की दरवर्षी 5 दशलक्षपेक्षा जास्त गिअर तयार करण्यास सक्षम आहेत. आणि ही कंपनी मोटरसायकल, स्कूटर, ट्रान्समिशन गिअर आणि शाफ्ट, 3 व्हीलर आणि 4 व्हीलर, प्रवासी आणि हलकी मालवाहू वाहने, ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक कार, कृषी यंत्रसामुग्री, ऑफ रोड वाहने, मध्यम आणि जड व्यावसायिक वाहने, म्हणजे अशा सगळ्या वाहनासाठी ही कंपनी आपला माल पुरवत असते. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक कार पण इथं मेन्शन केलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता ही कशाची गिअर कंपोनंट बनवते. इथं चित्र आहेत, मोटरसायकल आहे, ट्रॅक्टर आहे, जीप आहे आणि इलेक्ट्रिक कार पण इथं दाखवलेली आहे. आणि हिचे जर ग्राहक पाहिलं तर 2 व्हीलरमध्ये कावासाकी आहे, TVS आहे, यामा आहे आणि पियाजिओ आहे, 2 व्हीलरमध्ये झाले आहे. आणि इलेक्ट्रिकलमध्ये जर पाहिलं तर एकच आहे, TVS. इथं बघू शकता TVS आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये जर पाहायला गेलं तर SDF आहे, इस्कॉट आहे आणि कुबोटा आहे. त्याच्यानंतर कमर्शियल व्हेकलमध्ये पाहिलं तर SML, इसुझू ही कंपनी आहे. त्याच्यानंतर 3 व्हीलरमध्ये जर पाहिलं तर पियाजिओ आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर इंडस्ट्रीयलमध्ये जर पाहिलं तर कोल्हेर आणि ह्या 2 कंपन्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. ही इलेक्ट्रिक कंपनी आपल्याला इथं दिसत आहे. आणि एक्सपोर्टमध्ये जर पाहिलं तर एक्सपोर्ट ही कंपनी करते. तर एक्सपोर्टमध्ये BMW अशी मोठी कंपनी, KTM, पियाजिओ, मोटो गुझी ह्या कंपन्या आपल्याला इथं पाहायला मिळते. BMW पाहायला मिळते इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये BMW आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे अशा मोठ्या कंपन्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. कारमध्ये सुद्धा BMW आहे, ह्या कंपन्या आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये कुबोटा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर रिक्रिएशनमध्ये अशा ज्या मोटरसायकल आहेत त्याच्यामध्ये BRP आणि कुबोटा आहेत, इथं बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर कमर्शियल व्हेकलमध्ये हे मॅन आहे, इंडस्ट्रीयलमध्ये कोल्हेर आहे आणि ह्या 2 कंपन्या आहेत. ह्या विदेशी कंपन्या आहेत सगळ्या. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप फक्त 1100 करोड म्हणजे 1100 करोड आहे. आणि पी जर पाहिला तर पी आपल्याला 28 म्हणजे एकदम कमी पाहायला मिळतो, 1093 या कंपनीचं करंट प्राईस आपल्याला पाहायला मिळत आहे. मार्केट कॅप छोटा आहे आणि अशी छोटी कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. पण थोडी गुंतवणूक आपण करायची. ROC 21, ROE 25 म्हणजे दोन्ही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 10 आहे म्हणजे स्टॉक स्प्लिट झाला तर त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. सेल्स बघूया. 2014 पासून सेल्स आहेत 104, 107, 117, 116, 136, 190, 212, 204, 271, 358 आणि ह्या 3 क्वार्टरचे आलेले आहेत 399. म्हणजे सेल्सही सतत वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मार्च 17मध्ये आपल्याला सेल्समध्ये 1 करोडची फक्त डीप आपल्याला पाहायला इथं मिळालेली आहे. 117चे 116 आपल्याला इथं पाहायला मिळालेले आहेत. प्रॉफिट बघूया. प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिटही 2 करोड, 2 करोड, 4 करोड, 4, 5, 8, 10, 17, 23, 24, 37 आणि आता
3 क्वार्टरचे 41 म्हणजे प्रॉफिटही चांगले वाढलेले आहेत या कंपनीचे. जी कंपनी सेल्स आणि प्रॉफिट वाढते ना, ती जरी पडलेली असेल तरी तिच्यामध्ये डोळे झाकून गुंतवणूक केली तर 2-3 वर्षामध्ये आपला पैसा निश्चितच बनतो. सेल्स प्रॉफिट बघा तुम्ही, सेल्स प्रॉफिट एकदम चांगली आहे. प्रॉफिट ग्रोथ तर एकदम जबरदस्त आहे आणि स्टेबल आहे. सातत्य ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचे 59, 5 वर्षाचे 77 आणि 3 वर्षाचे 67 मिळालेले आहेत. चार्ट बघा, तर वरून ही कंपनी जवळपास 1500च्या वर गेली होती आणि आता आपल्याला 1093 म्हणजे 1100च्या आसपास ही मिळत आहे. आणि इथं जो रेजिस्टन्स होता तिचा, तोच आता सपोर्ट म्हणून इथं काम करते वेळी आपल्याला इथं दिसत आहे. तुम्ही इथं बघू शकता, इथं रेजिस्टन्स होता तोच इथं पण त्यानं इथं एकदा सपोर्ट घेतला आणि आता तिथंच ती सपोर्ट घेते. कंपनी सपोर्टवर आहे आणि वरून डिस्काउंट आहे, म्हणून मी तुम्हाला ही कंपनी दाखवत आहे. हिचे स्टॉक प्राईस CAGR चांगले आहेत. तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला जर वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी गुंतवणूक करू शकता. पुढची कंपनी आहे DP वायर्स. ही कंपनी काय करते? ही कंपनी बघू शकता, मॅन्युफॅक्चरिंग स्टील वायर ही बनवते. प्लास्टिक प्रोडक्ट, लेईंग ऑफ प्लास्टिक फिल्म, त्याच्यानंतर कमिशन एजंट कशामध्ये? जनरेशन ऑफ पॉवर थ्रू विंडमिल, म्हणजे मोठे मोठे पंख्यापासून जे वीज निर्माण केल्या जाते त्याच्यामध्ये हे कमिशन एजंट आहे असं आपल्याला इथं दिसत आहे. मार्केट कॅप जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा ही छोटी कंपनी आपल्याला इथं पाहायला मिळते. 804 करोडचं मार्केट कॅप आहे. 18चा PE आहे. हिचा PE खूपच कमी आहे आणि हिच्यामध्ये जर थोडीशी गुंतवणूक केली तर आपण फायदेशीर ठरू शकतो. 519चं हिची करंट प्राईज आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ROC बघा, ह्या कंपनीची छोटी असूनही 32 आणि 23 ROC व ROE मिळते. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे ही स्प्लिट झाली तर फायदा मिळू शकतो. 2014 पासून सेल्स बघा, 93, 138, 159, 195, 207, 332, 284, 467, 663, 1215 आणि 2 क्वार्टरचेच तिसऱ्या क्वार्टरचा रिझल्ट अजून आला नाही, 1270 आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे सेल्स कंपनीचे चांगले आहेत. छोटी कंपनी आहे पण सेल्स हिचे आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत. प्रॉफिट 1 करोड, 2 करोड, 2, 5, 10, 17, 17, 24, 29, 41 आणि 2 क्वार्टरचे 45. प्रॉफिटही चांगले आहेत. हिचं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ तर आपण पाहिली चांगली आहे. इथं तुम्ही बघू शकता हे. आणि स्टॉक प्राईस CAGR 5 वर्षाचे 52% आणि 3 वर्षाचे 74%, 1 वर्षाचे 73% आहेत. म्हणजे स्टॉक प्राईस CAGR या कंपनीनं चांगले दिलेले आहेत. त्यामुळे ह्या कंपनीबद्दलही विचार करू शकता. सध्या ही कंपनी जेव्हा लिस्ट झाली, तुम्ही इथं बघू शकता, इथं ही लिस्ट झालेली आहे. त्याच्याही पेक्षा खाली येऊन तिनं इथं एकदा सपोर्ट घेतला आहे, इथं एकदा घेतला आहे आणि आता त्या सपोर्टवर इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही बघू शकता, हा सपोर्ट तिनं वारंवार घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. इथंही सपोर्टवर आहे, इथंही सपोर्टवर आली होती, इथं थोडी सपोर्टच्या खाली आली होती 2 वेळेस, पण तिनं खालून बाईंग आल्यामुळं त्या वर जाऊन क्लोज झालेली आहे आणि आता इथं सपोर्टवर आपल्याला 518 वरती मिळत आहे. तर बघू शकता, ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता, अभ्यास करू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.